दरम्यान गोकुळ दूध संघाच्या उत्पादनांना हलाल सर्टिफिकेटचा मुद्दा उपस्थित झाला आहे। हलाल सर्टिफिकेट हे मुस्लिम समाजासाठी महत्त्वाचं असतं। याद्वारे इस्लाममध्ये ज्या गोष्टी अधिकृत मानल्या जातात, मुसलमानांसाठी योग्य मानल्या जातात, त्याला हलाल असं म्हणतात आणि यासाठी खाद्यपदार्थांना हलाल सर्टिफिकेट जगात अनेक ठिकाणी दिलं जातं। मात्र आता महाराष्ट्रात कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्याही उत्पादनांवर हलाल सर्टिफिकेट देण्याचा प्रकार समोर येतोय आणि यामुळे कोल्हापुरात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे। तूप, लोणी, दूध पावडरसाठी हे हलाल सर्टिफिकेट घेतलं जाणार आहे। मात्र हलाल सर्टिफिकेटची गोकुळला गरज काय असा सवाल उपस्थित केला जातोय। निवडणुकीच्या तोंडावर गोकुळची जी निवडणूक होणार आहे या तोंडावर गोकुळचा मुद्दा गाजू शकतो। मंत्री हसन मुश्रीफ यांचा मुलगा गोकुळचा अध्यक्ष असताना हे सर्टिफिकेट घेतलं जात आहे, हे विशेष। कोणाला काही काम नाही। आता निवडणूक तर लागलेली आहे। आता निवडणूक लागल्यानंतर जे निवडणूक लागणार नाही म्हणतो ते त्यांना आता अशा काहीतरी गोष्टी लागत आहेत। असं तुम्ही हे प्रशासनाला जाऊन विचारलं पाहिजे माझ्यापेक्षा। शेखर पाटील कोल्हापूरहून या प्रकरणात आपल्याला अधिक माहिती देत आहेत। शेखर, ही कल्पना कुठून आणली? ही कल्पना आहे, सजेशन आहे का? हा निर्णय व्यवस्थापन परिषद तिकडचे जे काही गोकुळ दूध संघाची बॉडी असेल त्यांनी घेतलेला आहे का? काय प्रकार आहे, काय राजकारण आहे यामागे? प्रसन्न सर, 2022 मध्ये हे सर्टिफिकेट जे आहे ते घेतलंय असं हसन मुश्रीफ यांनी सांगितले। मात्र ज्यांनी हा मुद्दा उपस्थित केला ते प्रकाश बेलवाडे यांनी ही मुद्दा जो आहे तो आता नुकतंच हे सर्टिफिकेट घेतलंय असं सांगितलेलं आहे। 2025 म्हणजे जसं त्यांनी म्हटलं होतं की हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ हे त्या ठिकाणी अध्यक्ष असताना हे सर्टिफिकेट घेतलेलं आहे। मात्र आपण एक गोष्ट यामध्ये समजून घेतली पाहिजे की अशा पद्धतीचे सर्टिफिकेट घेण्यासाठी काय गरज नेमकी त्या ठिकाणी पडली असं या प्रकाश बेलवाडे यांनी म्हटलं असलं तरी दुसरीकडे याचं स्पष्टीकरण देत असताना हसन मुश्रीफ यांनी आखाती देशांमध्ये आपलं कोल्हापुरातलं याच गोकुळचं प्रोडक्ट जे ते जाण्यासाठी भविष्यामध्ये अशा पद्धतीच्या सर्टिफिकेटची आवश्यकता आहे आणि तरच त्या ठिकाणी अशा प्रोडक्ट्सची निर्यात होते आणि म्हणून हे सर्टिफिकेट घेतलं असल्या संदर्भातलं ते सांगितलेलं आहे। त्यामुळे निश्चितच एकीकडे कोल्हापुरातल्या या सगळ्या दूध संस्थेच्या गेल्या अनेक वर्षांपासून जी सुरळीत चाललेली दूध संस्था आहे त्यामध्ये असे नवीन मुद्दे आल्यानंतर अर्थातच सगळ्यांसाठी हे संभ्रमाचं वातावरण सध्या होतं। मात्र यावरती मुश्रीफ यांनी स्पष्टीकरण आता दिलेलं आहे। हा मुद्दा जो आहे तो आता नुकत्याच निवडणुका आता होताना पाहायला मिळतात आणि त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरतीच हा एक नवीन मुद्दा घेऊन त्या ठिकाणी हसन मुश्रीफ आणि नवीद मुश्रीफ यांची कोंडी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे का असा देखील सवाल जो आहे तो अनेक जण आता उपस्थित करताना पाहायला मिळतात। धन्यवाद शेखर, या प्रकरणाकडे आपलं लक्ष असेलच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।